आधीच गुन्हेगारी प्रवृत्ती, त्यात दारूची नशा, यामुळे विकृती किती टोकाला जाऊ शकते याचं उदाहरण नागपूरमध्ये पाहायला मिळालं। दारूच्या नशेत एका गरीब कामगाराला लुटलं गेलं, त्याला मारहाण केली गेली आणि जखमी अवस्थेत टाकून दिलं आणि अखेर त्याचा मृत्यू झाला। ही घटना 28 जूनची आहे। रात्री जगनाडे चौकाजवळ बाबा नानक शाळेजवळ मूळचे छत्तीसगडचे असलेले कामगार हेमलाल धृतलहरे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले आढळले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आधी अपघात असावा असा संशय होता, मात्र तपास जसजसा पुढे गेला त्यातली दाहकता समोर आली। हेमलालच्या शरीरावरती सगळ्याच भागात मारहाणीच्या गंभीर जखमा आढळल्या। पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही तपासले आणि त्यातून गुन्ह्याची उकल झाली। हेमलाल यांनी आझमशाह चौकातून मोहम्मद आसिफ शेख यांची रिक्षा पकडली आणि त्यावेळी रिक्षात आधीच मध्यधुंद असलेल्या दोघांनी आणि मोहम्मद आसिफ शेखनं हेमलालला रात्रभर नागपुरात फिरवलं। धावत्या रिक्षात प्रचंड मारहाण करत लूट केली आणि अखेर धावत्या रिक्षातून फेकून दिलं। आरोपींच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी मारहाण आणि हत्येचा गुन्हा दाखल केलाय। सदर तीनही आरोपांनी लूटपाट करण्याच्या उद्देशाने मृतक यास ऑटोत बसवून मारपीट करून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात आढळून आले आहे। सदर तीनही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून तसेच ऑटो ताब्यात घेण्यात आले असून PS लकडगंज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पुढील तपास ते करीत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।